श्रीरामपुरात भाजप पदाधिकाऱ्याचा विकृत चेहरा उघड. अल्पवयीन बालिकेच्या विनयभंगाने शहर हादरलं. शहराच्या सुसंस्कृत प्रतिमेवर काळी सावली टाकणारी थरारक घटना उघडकीस आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या माजी सांस्कृतिक सेलचे जिल्हा पदाधिकारी बंडू उर्फ बंडूकुमार शिंदे आणि त्यांचा 15 वर्षीय पुत्र केवळ 12 वर्षीय शाळकरी बालिकेच्या विनयभंगाच्या घृणास्पद प्रकरणात अडकले असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पीडित बालिका 13 जून पासून शाळेतून घरी जाताना शिंदे यांचा मुलगा सतत पाठलाग करत छेडछाड आणि अश्लील हावभाव करत होता. 3 ऑगस्ट रोजी विकृतीचा कळस काढत रस्त्यावरच पीडितेला अडवून तिचा हात जबरदस्तीने पकडत गाडीवर बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर घाबरलेल्या आणि त्रस्त बालिकेने घरी सर्व सांगितल्यावर संतप्त पालकांनी आरोपी वडिलांना जाब विचारला. मात्र आरोपानुसार बंडूकुमार शिंदे यांनी शाब्दिक अत्याचार आणि धमकी दिली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी पिता पुत्रांवर भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 74, कलम 78, कलम 352 तसेच पॉस्को कायदा कलम 12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे भाजपमधील वरिष्ठांशी असलेले आपले संबंध ढाल म्हणून वापरत शिंदे यांनी राजकीय दबाव आणण्याचाही प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर मोठ्या नेत्यांसोबत छायाचित्रे झळकावणारा आणि डीपीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावणारा हा माजी पदाधिकारी नक्की कोणतं सुसंस्कृत चित्र मांडू पाहतोय यावर शहरात चर्चेची ठिणगी पडली आहे. दरम्यान या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपी मुलाला मारहाण केल्याचा आरोप बंडू शिंदे यांच्या मुलाने केला. त्यावरून पोलिसांनी राज भागवत, आयुष ढवळे आणि गणेश भागवत यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम 118, कलम 134, कलम 126, कलम 127, कलम 351 तसेच जे ॲक्ट कलम 75 अंतर्गत प्रतिगुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहराच्या सुसंस्कृत प्रतिमेला गालबोट लागले असून भाजप अधिकाऱ्यांचा अशा वादग्रस्त प्रकरणातील वारंवार सहभाग पक्षांच्या नैतिकतेवर आणि राजकीय संस्कारांवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे. पक्षांतर्गत सत्ता संघर्षातून विकृत प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याचं नागरिक बोलू लागले आहेत. ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.